नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज पाणीपुरी खायचं सगळ्यांचाच मूड झाला म्हणून मी आज पाणीपुरी करायला घेतली। पाणीपुरीचा आंबट गोड पाणी करण्यासाठी चिंच, खजूर आणि गुळ मी कुकरला लावले आणि कुकरची एक शिट्टी घेऊन खजूर चांगले शिजवून घेतले। शिजवलेले खजूर मी थंड करत ठेवले आणि त्याच्यानंतर हिरवी चटणी करून घेतली। या अर्ध्या चटणीचा मी तिखट पाणी केला आणि अर्धी चटणी मी शेवपुरीसाठी ठेवली। तर बघा, इथे माझा आंबट गोड आणि तिखट असा चटपटीत दोन्ही पाणी रेडी झालेले आहे आणि इथे सफेद वाटाण्याचा खूप छान असा रगडा पण रेडी झालेला आहे। पाणीपुरीची मी सगळी पूर्वतयारी करून देते, फक्त पाणीपुरी स्वतःच्या हाताने करून खातात, कारण प्रत्येकाला तिखट आंबट ज्याच्या आवडीनुसार लागतो, त्यामुळे पाणीपुरी स्वतः हातानेच करून खातात। पाणीपुरी खाण्यामध्ये माझ्या दोन्ही मुली एक्सपर्ट आहेत आणि त्यांचे पप्पाही एक्सपर्ट आहेत। पाणीपुरीची चटणी एकदा करून ठेवल्या का 3 ते 4 दिवस आमच्या घरी शेवपुरी, भेलपुरी आणि पाणीपुरी नुसती होतच असते। मंडळी, या पाणीपुरीची संपूर्ण रेसिपी आपल्या नीता किचनवर अपलोड केलेली आहे। शेवपुरी आणि भेलपुरीची रेसिपी सुद्धा मी नीता किचनवर अपलोड केलेली आहे। जर तुम्हाला या रेसिपी पाहिजे असतील तर आपल्या नीता किचनला जाऊन तुम्ही सबस्क्राइब करा। बाय बाय।